नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, यूएसने इंडियावर 50% टॅरिफ लावला आहे आणि मित्रांनो हा टॅरिफ काल म्हणजे 27 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेला आहे. आणि मित्रांनो याच यूएसच्या 50%च्या टॅरिफमुळे टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि गारमेंट इंडस्ट्री जबरदस्तपणे हर्ट होत आहे इंडियाच्या. आणि मित्रांनो इंडियाच्या गारमेंट इंडस्ट्री आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीला सपोर्ट करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने एक जबरदस्त पॉझिटिव्ह पाऊल उचलला आहे. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटला बघणार आहोत. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. गव्हर्नमेंट एक्सटेंड ड्युटी फ्री इम्पोर्ट्स ऑफ कॉटन बाय 3 months टिल डिसेंबर 31. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो 18 ऑगस्ट 2025ला गव्हर्नमेंटकडून घोषणा झाली होती की इंडियामध्ये जो रॉ कॉटन इम्पोर्ट होतो त्यावरचा जो 11%चा इम्पोर्ट ड्युटी आहे ती इंडियन गव्हर्नमेंट रिमूव्ह करत आहे. आणि मित्रांनो हे कधीपर्यंत होणार आहे तर त्याची डेट होती 30 सप्टेंबर 2025. म्हणजे मित्रांनो 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत इंडियामध्ये जो रॉ कॉटन इम्पोर्ट होतो त्यावरची 11%ची इम्पोर्ट ड्युटी गव्हर्नमेंटने रिमूव्ह केली होती. कधीपर्यंत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो आज म्हणजे 28 ऑगस्ट 2025ला फायनान्स मिनिस्ट्री कडून जबरदस्त अपडेट आली आहे की इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री इम्पोर्ट करू शकते कॉटन विदाउट ड्युटी टिल द एंड ऑफ डिसेंबर धिस इयर. म्हणजे मित्रांनो आता इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री 31 डिसेंबर 2025 पर्यंत रॉ कॉटन इम्पोर्ट करू शकते आणि त्यावर 0% टॅक्स लागणार आहे. आणि मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंटने टेक्स्टाईल आणि गारमेंट इंडस्ट्रीला यूएस टॅरिफला तोंड देण्यासाठी हा एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. तर चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो या अपडेटमुळे आपण वर्धमान टेक्स्टाईल लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.21%, FISची होल्डिंग आहे 6.03%, DISची होल्डिंग आहे 16.58% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.18%. तसेच मित्रांनो गव्हर्नमेंटने उचलल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे आपण अंबिका कॉटन मिल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.35%, FISची होल्डिंग आहे 0.37%, DISची होल्डिंग आहे 1.58% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 47.68%. तसेच मित्रांनो गव्हर्नमेंटने उचलल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे आपण इंडो काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.74%, FISची होल्डिंग आहे 9.89%, DISची होल्डिंग आहे 5.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.22%. तसेच मित्रांनो या अपडेटमुळे आपण वेलस्पून लिव्हिंग लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये
प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 66.24%, FISचे होल्डिंग आहे 4.75%, DISचे होल्डिंग आहे 9.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.39%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गोकुलदास एक्सपोर्ट्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 9.17%, FISचे होल्डिंग आहे 24.88%, DISचे होल्डिंग आहे 37.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.78%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण रेमंड लाईफस्टाईल लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.13%, FISचे होल्डिंग आहे 8.78%, DISचे होल्डिंग आहे 7.84% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.20%. तर मित्रांनो, USने इंडियावर 50% टॅरिफ लावला आहे, जो काल म्हणजे 27 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेला आहे. आणि मित्रांनो, या टॅरिफचा गारमेंट इंडस्ट्री आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर एक जबरदस्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे. आणि मित्रांनो, याच टॅरिफला तोंड देण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने पहिले रॉ कॉटनवरचा 11% टॅरिफ रिमूव्ह केला होता. कधीपर्यंत? 30 सप्टेंबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो, आता जो पण रॉ कॉटन इंडियामध्ये इम्पोर्ट होतो तो बिलकुल 0% त्यावर टॅक्स लागणार आहे. कधीपर्यंत? 31 डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे मित्रांनो, जी डेट पहिले होती 30 सप्टेंबर ती आता इंडियन गव्हर्नमेंटने एक्सटेंड करून केली आहे 31 डिसेंबर 2025. तसेच मित्रांनो, या इंडियन गव्हर्नमेंटच्या घेतलेल्या पावलामुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.